मुंबईमध्ये निसटता पराभव झाला। शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य, शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं, पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटता पराभव आपला झालाय। आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे। या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली, सगळे गड आपण राखलेले आहेत। शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाहीये आणि भाजपला जर का असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील, शिवसेना तुम्ही संपू शकत नाही, कारण शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे। शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयामध्ये पेटलेली मशाल आहे, ती तुम्ही विझवू शकत नाही। बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिले शिकवलं, कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो, गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही। मेलो तरी 72, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे। आपण लढतो, आपण लढणार। मी मध्ये एका आता या 2-4 सभांमध्ये मी म्हटलं, कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काय गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना? 50 कोके ना। मग मी जातो ना त्यांच्या बरोबर, किती मिळतील मला? पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार, यांचं नाव नाही घेता येणार मला। मी नालायक म्हणून या पिढीमध्ये, या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही।